नमस्कार मंडळी, कशी आहात सर्व? नक्कीच मध्ये चाल. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सुरुवात छान झाली. मेन म्हणजे आज दत्त जयंती पण आहे आणि त्याचा वाढदिवस आहे, सो मंदिरातही त्याला घेऊन जाणार आहे मी. तर आता पप्पांसोबत तो बाहेर गेला हेअर कट करायला. आल्यावर त्याला छानशी आंघोळ घालते, रेडी करते आणि मग ऑप्शन वगैरे करून घेईल. आणि जी आपली गुरुवारची पूजा आहे, तर आता दुसरा गुरुवार आहे आज, तर ती पूजा आता मी मांडून घेते. आणि आज बाकीचे कामं वगैरे राहिली तर ती करून घेते. आणि मेन म्हणजे मला आता फराळाचं करायचं आहे, म्हणजे साबुदाणा वगैरे नैवेद्य वगैरे दाखवलं. वेदांतीला मी स्कूलमध्ये पाठवलं आहे, सो आता ती स्कूलमध्ये आहे. आणि अजून बऱ्याचशा गोष्टी करायच्यात. किती जरी म्हटलं ना आपण लवकर आवरायचं, पण अजिबात लवकर आवरत नाही. नेहमीप्रमाणे आज मला उशीर झाला थोडंसं उठायला, त्यामुळे थोडंसं आज निवांत चाललं आहे. पण असं बाकी दुसरं काही मी काम करणार नाही आज, पूर्ण वेळ त्यालाच देणार आहे. सो त्यामुळे आणि जी काही आपली ग्रुपची मॅसेजची वगैरे कामं आहेत ती थोडीफार करेल. ऑर्डर्स वगैरे तर आज मी काही घेणारच नाही आहे, कारण की त्यात बराच वेळ जातो ते ॲड्रेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि तुम्हाला जर छान छान साड्या जर घ्यायच्या असेल तर मला नक्कीच कमेंट करा, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देईल. आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हाल तर तुम्हाला तिथे छान अशा व्हरायटीज मिळतील साड्यांमध्ये. सो आता व्हिडिओ कंटिन्यू करा. मी पटकनशी देवपूजा वगैरे आवरून घेते आता. तर छान हेअर वॉश आज केला होता मी, तर मस्त असे केस झालेत. मी कंडिशनर वगैरे लावून घेतलं त्यामुळे. तर आता पटकन स्वयंपाक वगैरे आवरून घेते. थोडंसं साबुदाणे केलं आहे मी, आता नैवेद्य वगैरे दाखवत आणि आधी पूजा वगैरे आवरून घेते. तर इथे माझी पूजा वगैरे मांडून झाली होती आणि मला जी काही कहाणी आणि आरती वगैरे हे करून घ्यायचं होतं. इथे कहाणी वगैरे वाचून घेत होते मी आणि खूप छान वाटतं हे सगळ्याशा पूजा वगैरे जर घरामध्ये मांडलेल्या असेल तर. आणि मला तर खूप जास्तच आवडतं पूजा वगैरे. तर मी छान अशी पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर पप्पासोबत ध्रुव बाहेर जाऊन आला होता. मग नंतर त्याला फ्रेश वगैरे केलं आणि परत एकदा तो बाहेर जाऊन मग पप्पांसोबत कुरकुरे वगैरे घेऊन आला. आणि अशी त्याची आज मज्जा चालली होती. म्हणजे दिवसभर तो बऱ्यापैकी फिरला होता. आज छान पप्पांनी त्याला फिरवलं आणि आज सगळे त्याचे लाड पुरवत होते. आणि आजचा दिवस खरंच खूप खास होतं माझ्यासाठी, कारण की तो बघता 2 वर्षाचा झाला, कळायलाही नाही. तो तसं तर त्रास वगैरेही देतो, पण तेवढंच गोडही आहे आणि खूप जास्त हुशार आहे तो. आणि त्याला कुठलीच गोष्ट अशी जास्त सांगायची गरज नाही, एकदा बोलली की तो प्रॉपर असं लक्षात ठेवतो. तर त्याला नंतर संध्याकाळी रेडी केलं आणि इकडे मग मंदिरामध्ये घेऊन आलते. तर आज दत्त जयंती होती आणि नेहमी आम्ही गुरुवारी मंदिरात झाल्यावर बघताच किती मोठी लाईन होती. तर हे शिवरोडचं मंदिर आहे, दत्त मंदिर. तर खूप जास्त गर्दी होती, मग तेवढं लाईनमध्ये आम्ही दर्शन वगैरे घेतले लागून आणि खूप छान दर्शन झाले. आणि छान इथे बघतायच किती छान डेकोरेशन वगैरे केलं होतं, फुलं वगैरे, आणि खूप छान वाटत होतं तिथे. मग तिथे थोड्या वेळ थांबलो आणि नंतर मग आम्हाला केकही घ्यायचा होता घरी जाऊन. मग छोटंसं बड्डे सेलिब्रेट करायचं होतं त्यासाठी मग तिथनं आम्ही निघालो होतो. आणि आज बऱ्यापैकी माझी कामं राहिली होती, म्हणजे ग्रुपची वगैरे जी काही साड्यांची वगैरे होते. काही फोटोज सकाळी टाकले आणि बाकी राहिले होते. सो तुम्हालाही जर साड्या वगैरे छान असे ऑर्डर करायचे असेल तर नक्कीच मला कमेंट करा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करून, लाईक करून एक छानशी कमेंट करत जा. नंतर घरी आले, छान असं बड्डे सेलिब्रेशन केलं आणि मग नंतर परत आम्ही बाहेर जाणार होतो. म्हणजे आज कीर्तन होतं, तर आज बऱ्यापैकी तुम्हाला बोललेच बाहेर फिरतो. तर छान मग कीर्तन वगैरे ऐकलं, छान जेवण वगैरे, तिथे प्रसाद वगैरे झाला. छान असं छोटंसं बड्डे सेलिब्रेट केला मी. बाय, भेटूया.